चला नवीन तांडेल सतीश राठाडे. आता आपल्याला बोट समुद्राच्या किनारी येणार आहे, आपल्याला समजेल काय कसा एक्सपिरियन्स आहे तो. आता हा बरोबर आहे. आता सध्या तरी बरोबर बोट चालली आपली आहे. तो मावरा आहे ना वरती घेतोय, आपल्याला समजेल आता काय मावरा आलाय नेमका तो. मावरा बघा, मगापेक्षा मावरा जरा जास्त दिसतोय. हा 3 राऊंडचा मावरा आहे. आणि तिकडे सतीश दादा पण आहे, बघतोय मावरा कसा येतोय तो. आणि याच्यामध्ये मस्त कोलंबी दिसते इकडे. हे इकडे सर्व मावरा आहे मस्त की शॉटिंग, आणि इकडे सतीश दादा मस्त की व्हिडिओ करतोय. मजा घेतो मजा मासलीची. तो बघ एक गोडा मासा पण आला, बघितलास तो बघ, गोडा फिश आलाय पाण्यातला. तो बघ तिकडे तो बघ निळ्या कलरचा. हा बघ सतीश दादा सोबत आज एक्सपिरियन्स घेतो मी पण. बघा हा गोड्या माशातला मासा आहे. हा बघा, हा वेगळा मसाला आहे. वेगळा मासा आहे हा, भेटत नाही सर त्याची. क्वचित येतात क्वचित ते. हा मासा पण खातात का? इकडे सतीश दादा मस्त की व्हिडिओ करतोय, मजा घेतोय. त्याच्या युट्यूब फॅमिलीला दाखवण्यासाठी एक पहिला फर्स्ट एक्सपिरियन्स. इकडे तुम्हाला दाखवले बघा, इकडे बेबी शार्क, इकडे बोंबील आहे, चैती आहे, डोमा, सर्व मासली शॉटिंग करायला बसलेत. आणि इकडे सतीश दादा बसलाय. त्याचा कसा वाटतो एक्सपिरियन्स? भारी एक्सपिरियन्स. पहिल्या डोलीला मस्त मच्छी आले, कोलबी आहे, डोमा आहे, बगी आले, माकुल आहे ना, त्यामध्ये एक बोंबील पण आला मोठ्या साईजचा. सगळे मिक्स आले आणि निवड्या शॉटिंग करायला मजा आहे. शॉटिंग करायला. नमस्कार मित्रांनो, मी यश. मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो आज आलोय पुन्हा एकदा आपण फिशिंग म्हणजे कोळंबी मासेमारी करायला. आणि आपल्यासोबत कोण आलंय ते तुम्हाला दाखवतो. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपल्यासोबत कोण आलंय ते. हा बघा. नमस्कार मंडळी. आज खूप दिवसानंतर आलाय सतीश दादा. प्लॅनिंग होतं आमच्या अगोदरपासून, परंतु आज दिवस ठरलाय आणि आलोय कोळंबी फिशिंग करायला. आम्ही भरपूर अगोदर प्लॅनिंग केलेला की आज जाऊ उद्या जाऊ, पण थोड्या कामानिमित्त ना सध्या त्याला जमायचं नाही. पण आज थंडीच्या दिवसामध्ये आम्ही प्लॅनिंग केलं आहे. तर सध्या पहिल्यांदा मोठी आला. सध्या कसं वाटतं मोठीवरचा अनुभव? भारी एकदम. आपण होडीत फिरलोय बऱ्याच वेळा, पण मोठीचा एक्सपिरियन्स म्हणजे खास करून फिशिंग करायचा पहिलाच आहे माझा. पहिलाच आहे ना. तर सत्यदा पहिल्यांदाच आलाय आणि सत्यदाला सर्व माहिती सांगितली बोटीची कशा असते. कसं आहे माहिती आहे, प्रत्येक माणसाला बोटीवरती आणायचं कारण काय, आणत का नाही ना, त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे, वारा असतो, बोट हालत राहते. आणि कसं आहे माणसाला ना जास्त बोट हल्ल्यानंतर पूर्ण उलटी यायचे चान्सेस जास्त असतात. कारण अगोदर पण 2 किंवा 3 माझे मित्र आलेले, त्यांनी पण पूर्ण दिवस अख्खा झोपून काढलाय बोटीमध्ये, उलट्या करून. त्यामुळे कोण जास्त बोटीमध्ये आणायला बघत नाही. सध्याला पहिल्यांदा आलं. सध्याचा अनुभव काय असणार आपल्याला आपण शेअर करणार आहोत. अजूनपर्यंत काय वाटत नाही. काय वाटत नाही. पुढे बघूया. पुढे जरा क्लायमेट थोडा चांगला झाला ना तर काय वाटणार नाही, कारण वारा पण सुटलेला आहे. थंड वारा एकदम थंडी पडते. तर चला व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे ना, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे ना तो पण शेअर करणार आहे. सती झालं एकदम भारी वाटतंय. सूर्योदय झालाय, सकाळच्या बाजारात चहा प्यायला होता आम्ही, चहा बिस्किट झालाय आणि दुपारी मस्त मोठीचा मच्छीचं जेवण असणार आहे. जेवण मस्त की दुपारी जेवणाचा बेत आहे. आज हा पहिला उद्या होडीतला फर्स्ट एवढ्या वर्षामधला फर्स्ट एक्सपिरियन्स ना. तर इकडे बघा, इकडे सत्यदादा आहे आणि इकडे ना आपण पाठीमागे मासलीची डोल आणि टाकलेली आहे. आणि इकडे इंच आहे, तुम्हाला मी इंच दाखवत असेल. याचा तो आपण दोर सोडतो. सकाळी काळोख असल्यामुळे ना व्हिडिओ आम्ही स्टार्ट नाही केली. आता कसं दिवस पूर्ण उजळला आहे ना, सूर्योदय चांगला झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट केली आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. इकडे मस्त की सिरियस झाला आहे इकडे. आम्ही पूर्ण साईडला ना कोणी नाही, फक्त एकटे फिशिंग करतोय आम्ही. 5-6 मध्ये इकडनं हरिहरेश्वरचा तुम्हाला दिसत असेल डोंगर, थोडासा हे दिसत असेल कारण धोका पडलाय आहे. इकडे हरिहरेश्वर आहे, तिकडे केळशी आहे. हरिहरेश्वरच्या समोर आपण फिशिंग करतोय. तेव्हा डोल ओढून झालेली आहे, सर्व मासले आहे ना ते बोटी आतमध्ये घेतली आहे. इकडे सत्यदादा बसलाय आहे. सत्यदादा पहिल्यांदाच बघितली ना, सत्यदादा कशी मासली आहे ती नंबर पहिल्यांदा बघितलं. आणि इकडे बघा बेबी शार्क वगैरे पण आला आहे. मुशी हवा बोंबील हवा बोंबील. चैती चालू, दाढी चालू पण आहे बघा. दाढी कोलंबी त्याला चैती म्हणतात बघा, इथे पण आहे. तेव्हा
आपण आहे ना दुसरी डोल टाकली, पहिली डोल ओढून मासली सर्व आतमध्ये घेतली आहे. इकडे तुम्हाला दाखवले बघा, इकडे बेबी शार्क, इकडे बोंबील आहे, चैती आहे, डोमा, सर्व मासली शॉटिंग करायला बसलेत. आणि इकडे सतीश दादा बसलाय. त्याचा कसा वाटतो एक्सपिरियन्स? भारी एक्सपिरियन्स. पहिल्या डोलीला मस्त मच्छी आले, कोलबी आहे, डोमा आहे, बगी आले, माकुल आहे ना, त्यामध्ये बोंबील पण आला मोठ्या साईजचा. सगळे मिक्स आले आणि निवड्या शॉटिंग करायला मजा आहे. शॉटिंग करायला सतीश दादा शॉटिंग करायला बसला. इकडे घालत्या बघा, मावरा होतं साफ करतोय मावरा. खूप दिवसानंतर प्लॅन झाला, सक्सेसफुल झालाय प्लॅन. आणि या जे ना आता तुम्हाला सत्यदाच्या चॅनलवरती ना कोलंबीचे सोडे, काय काय सोडे आहेत ना मार्केटमध्ये डुप्लिकेट विकतात, मुशीचे सोडे विकतात, पण कोलंबीचे सोडे ना कसे तयार करतात आणि कशा प्रकारे सुकवले जातात चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला सत्यदाच्या चॅनलवरती दिसणार आहे. बरोबर ना? नक्की बघा आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर ती पण व्हिडिओ येणार आहे. आणि सत्यदादा ना आता मसाल्याच्या मार्फत ना अजून एक सोड्यांचे पण म्हणजे व्हिडिओ तयार करून आहे ना, त्याच्या जी साईड आहे ना त्याच्यावरती सोडे पण अवेलेबल तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला सध्या विक्रीला आपल्याला असणार आहेत आपल्याकडे सोडे. तुम्ही जरूर व्हिजिट करा. एस्ट्रो सतीश आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला माहिती मिळेल. आणि रटाटेबंधू.com त्याच्यावर तुम्हाला पूर्ण विक्रीला दादाची जी साईड आहे ना रटाटेबंधू.com त्या साईड वरून तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या मसाले, अजून ड्राय फिश, अजून फ्रीज फिश वगैरे आहेत ना, ते सर्व तुम्हाला म्हणजे भेटतील, कोलंबी वगैरे. पक्षी बघ किती मावरा खायला आले त्या. इकडनं सर्व शॉटिंग करतात ना, पुढे सर्व शॉटिंग करायला बसलेत. आणि इकडे पक्षी बघा, जे घाण असते ना मावरा टाकलेला आपण, मांदेली, छोटी मांदेली वगैरे असेल ना, लेपा वगैरे, ते सर्व खाण्यासाठी येतात. मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्या पहिल्या डुलीला ना आपल्याला मासली भेटलेली आहे. कोलंबी आहे ना ती आपल्याला 20 किलो कोलंबी भेटली, म्हणजे टायनी. आणि चैती आहे ना ती 5 किलो चैती भेटली आहे. तुम्हाला मी दाखवली नाही, पण तुम्हाला दाखवलं शॉटिंग करून ना आम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले आहे कोलंबी. बघा अशी ना बर्फामध्ये ना कोलंबी मारून ठेवली आहे. अर्धा टप भरला आहे कोलंबीने आणि त्याच्यावरती थोडा बर्फ मारलेला आहे, म्हणजे फ्रेश राहील कोलंबी. तिकडे तिकडे बघा, तिकडे ढोमा निघाला एका टोपलीमध्ये. आणि आता जेवणासाठी तयारी करतोय आम्ही. जेवणासाठी तुम्हाला दाखवतो काय मावरा आहे तो. तर इकडे जेवणासाठी ना तयारी चालू आहे बघा. इकडे नल माकुल काढलेले आहेत, मोठे माकुल असतात ना ते आहेत. इथे इरंग आहेत, इकडे ही बगी आहे. आणि बस सॉफ्ट शेलवाली ना कोलंबी आहे, चैती असते ती सॉफ्ट शेलवाली. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. इकडे माकुल वगैरे टाकलेले आहेत, तेल टाकलंय, कांदा टाकलाय, आंबट टाकलाय आणि माकुल टाकलाय. आणि इकडे सर्व मावरा टाकायचा आहे. याच्यामध्ये आता मसाला आणि हळद टाकून घेणार आहोत. हळद घेतली टाकायला आहे, याच्यामध्ये हळद ऍड करणार आहोत. मसाला ऍड करतो याच्यात. आता यामध्ये थोडासा पाणी टाकणार आहोत. मस्त आपलं झंझाट जर कालवण आहे ना रेडी झाले आहे. याच्यामध्ये सर्व आपण मिक्स मच्छी टाकली, बोंबील, नल माकुल, डोमा, कोलंबी, कालिडे. आणि मस्त आहे की फोडणी देऊन आहे ना मस्त आहे की कालवण रेडी केलं आपण. कांजी जेवण वाढून घेतलं आहे. इकडे सत्यदादाला जेवण वाढलंय, इकडे मला, इकडे प्रितेशला, इकडे आपल्या आजी काका आहेत आणि इकडे पप्पा जेवायला बसलेत आहेत. सत्यदा कसं वाटलं जेवण? मस्त आहे ना टेस्ट? माकुल कसा लागतो? माकुल खाऊन बघ, माकुल ट्राय करून बघूया आपण. शिजलाय ना चांगला? कसा लागतोय? एक दुसरी डोल आहे ना आता ओढायला सुरुवात करतोय. 8:30 वाजता डोल टाकलेली, तर 11:30 आता म्हणजे 3 तासानंतर आता डोल उचलायला घेतोय. आपल्याला समजेल मावरा काय आहे तो. 3 तासानंतर डोल ओढतो आता. तेव्हा इकडे मावरा डोल आहे ना आम्ही ओढून घेतली आहे आणि मावरा त्या मुंड्यामध्ये आला आहे. आता डोल आहे ना पुढे घेतो डोल काठीवर, तुम्हाला दाखवतो काय काय मावरा आहे तो. पुढे गेल्यावर समजेल आपल्याला मावरा काय तो. पुढे
बघा इकडे आहे ना पुढे मावरा घेऊन आलोय. आता समजा आपला मावरा काय आहे तो. मावरा बऱ्यापैकी दिसतोय मावरा. आणि याला लावणार आपण सलीम. तुला मावरा आतमध्ये घेऊया, कप्यावरती घ्यायचा वरच्या. हा कपा असतो ना याच्यावरती घ्यायचा मावरा आपल्याला. तो मावरा आहे ना वरती घेतोय. आपल्याला समजा आता काय मावरा आलाय नेमका तो. मावरा बघा मगापेक्षा मावरा जरा जास्त दिसतोय. हा 3 राऊंडचा मावरा आहे. आणि तिकडे सतीश दादा पण आहे. बघतोय मावरा कसा येतोय तो. आणि याच्यामध्ये मस्त कोलंबी दिसते इकडे. मावरा बघा मावरा मस्त भेटला बऱ्यापैकी. मगाशी बघितलं आपण इचाडी जरा जास्त होती. ह्याच्यामध्ये पण इचाडी दिसते आहे. कोलंबी पण मस्त दिसते. सध्या आता कसं वाटतंय बोटीवर येऊन. एक नंबर. काय वातावरण सण झालं ना. झाला सुरुवातीला जरा वाटत होता. काय नाही सेट झाला. वातावरण आता पूर्ण कसं माहितीये क्लायमेट आहे ना पूर्ण वारा बिरा पूर्ण कायच नाही. आता सकाळी वारा वगैरे होता त्यामुळे जास्त वाटत. तेव्हा मच्छी बघा कोलंबी वगैरे बऱ्यापैकी दिसते. गाठ व्यवस्थित बांधलेली पाहिजे. हा गाठ बांधली आहे ना मग खालास संपला विषय. काय एक गाठ बांधायची पण एक टेक्निक असते. एवढा लोड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. सगळा लोड गाठीवरती असतो. हा सोडवायला इझी पडतं. मावरा मगापेक्षा जरा मस्त दिसतं मावरा. कोलंबी आणि जाडी कोलंबी दिसते परत आहे. मगापेक्षा मस्त आहे ना आपण मावरा. हा पण मगापेक्षा चांगला मावरा आहे ना. आता मगापेक्षा चांगला मावरा भेटलाय. सती दादा कसा आहे मावरा. एक नंबर ना. मगापेक्षा चांगली मच्छी आता एक बघा. कोलंबी बहुतेक कोलंबी दिसते. मगाशी जास्त इचाडी दिसत होती. आता कोलंबी बऱ्यापैकी दिसते. इकडे सर्व मावरा आहे मस्त की शॉटिंग. आणि इकडे सती दादा मस्त की व्हिडिओ करतोय. मजा घेतो मजा मासलीची. तो बघ एक गोडा मासा पण आला बघितलास. तो बघ गोडा फिश आलाय पाण्यातला. तो बघ तिकडे तो बघ निळ्या कलरचा. हा बघा बघ सती दादा सोबत आज एक्सपिरियन्स घेतो मी पण. बघा हा गोड्या माशातला मासा आहे. हा बघा हा वेगळा मसाला आहे. वेगळा मासा आहे. हा भेटत नाही सहसाची. क्वचित येतात क्वचित आहे. हा मासा पण खातात का. इकडे सती दादा मस्त की व्हिडिओ करतोय मजा घेतोय. त्याच्या युट्यूब फॅमिलीला दाखवण्यासाठी एक पहिला फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि आताची कोलंबी बघायला एकदम मस्त कोलंबी आली बघा. जाडी चैती वगैरे पण आली आहे. मोठ्या साईजची वाकटी पण भेटली आहे. गोडा मासा म्हणतात तिला. गोडा पाण्यातला मासा. हा सहजासहजी भेटत नाही. हा पाण्यामध्येच असतो पण क्वचित भेटतो आपल्याला. हा गोडा पाण्यातला मासा जास्ती. तर आपल्याला तिसरी डोल टाकली आहे. आणि दुसऱ्या डोलीला आपल्याला मस्त की मासली निघाली. आपल्याला किती मासली निघते त्याचा समजेल. शॉटिंग करायला बसूया आपण. हा वाला मासा आहे ना याच्यामध्ये. तर जेवण करून आलोय. आणि मावरा आहे ना माशी आपण बघितला. दुसऱ्या डोलीला मावरा घेतलेला. शॉटिंग करायला बसलो इकडे. उडायला बसलोय चालू. म्हणजे चैती वगैरे आली भेटली आहे. ते मावरा निवडतो आपण. चालू म्हणजे चैती वगैरे आहे. कोलंबी पण आहे वगैरे. कोलंबी अशा प्रकारे निवडली जाते कोलंबी. आणि एका टोपलीमध्ये टाकायची शॉटिंग करून. तिकडे पण ते शॉटिंग करतात सर्व. तर बघूया यातून किती मावरा निघतोय आपल्याला समजेल. इकडे मावरा आहे ना सर्व शॉटिंग करून झालं आहे. आणि कोलंबी किती निघाली. ही एक झाली कोलंबी निघाली. ही अर्धी झाली. आणि तिकडे पाठीमागा एक झाली भरली. म्हणजे अडीच झाली ना कोलंबी भेटली आपल्याला. आणि ही पूर्ण एक झाली चैती भेटली म्हणजे चालू. आणि या साईडला इकडे थोडा डोमा आहे बघा. इकडे डोमा भेटलाय. तर मित्रांनो तुम्ही बघितला आता ना आपण दुसऱ्या जाळीची कोलंबी शॉटिंग करून आली. म्हणजे उडून आली आहे. आणि अडीच झाली आहे ना कोलंबी भेटली आहे. म्हणजे 15 किलोच्या मोठ्या झाल्या असतात ना त्या 2 भरून आणि एक अर्धी भेटली. त्या अडीच झाली कोलंबी भेटली आहे. आणि एक झाली आहे ना छोटी 5 किलोची चैती भेटली म्हणजे चालू. मग दुसऱ्या डोलीला मावरा काय भेटला तो मी दाखवला बघा. हा दुसऱ्या डोलीचा मावरा आहे. आता बघूया थोड्या वेळाने तिसऱ्या डोली लावला काय मावरा भेटते. आणि इकडे बघा अजूनपर्यंत पक्षी आहेत ना इकडे मावरा खायला येतात आहेत. इकडे सर्व मावरा आहे ना मस्त की धुवून घेतलाय बघा इकडे शॉटिंग करून. ही झाली आणि इकडे कोलंबी. त्याच्यामध्ये चैती आहे ती. सर्व कोलंबी आहे ना साफ करून झाली आहे. आता फ्रीजमध्ये ना स्टोर करायची आपल्याला.
आणि संध्याकाळी बंदरावरती उतरल्यानंतर हा माल आहे ना खालती उतरवायचा आपल्याला. मोठी जाडी कोलंबी. तर तिला कसं वाटतं बोटीवरती? एक नंबर. मगाशी जरा वाटत होतं चक्कर चक्कर का? सवय नाही ना. हा आता काय नाही वाटत, मस्त सवय झाली. सवय झाली. सत्यदाने मस्त की रेस्ट पण केलं. 1 तासवर झोपला असशील ना? म्हणजे निकाल बघत होतो. हा आज निकाल आहे ना निवडणुकाचा, तो बघत बघत नंतर टाइमपास झोपला आणि शॉटिंग करून झाली आमची. आता आपल्याला समजत तिसऱ्या डोलीला काय मावरायचं आहे. तो तिसरी डोल आहे ना ती ओढायला घेतोय. इंचामध्ये दोर येतोय आपला आणि इकडनं पाठीमागून आता पाठ येते थोड्या वेळाने. सध्या आता बसलाय मस्त की निवांत आहे. तिकडे दोर येतोय. डोल ओढायचे आता वाजलेले आहेत 2:30 वाजायला आलेत आहेत आणि डोल घेतो ओढायसाठी. तिसरे डोले पार्ट आहेत ना वरती आलेत आहेत आणि थोडा चिखल धरला त्यामुळे बोट जरा चालवतोय स्पीडला. डोल ओढायला सुरुवात करणार आहोत आल्यानंतर. बघूया काय मावरा भेटते तिसऱ्या डोलीला. हो मावरा बघा, मावरा वरती घेतला आहे. हा तिसऱ्या डोलीचा मावरा आहे. मावरा कसला आहे? कोलंबी. आपल्याला समजेल आता सोडल्यावरती कोलंबी किती आहे ती. इकडनं ते दिसते कोलंबी, पूर्ण ओतल्यावरती समजते किती कोलंबी आली आणि किती नाही ती. सर्व गेम असतो ना ते ह्याच्यावरती असतो, दोरीवरती बांधलेला. ही जर दोरी सुटली ना तर पूर्ण सर्व मावरा निघून जाईल. ह्याच्यावरती हा नीट दोरी बांधायला लागते मुंड्याची. तिकडे आता बघा, तिकडे हळूहळू डोंगर पण दिसायला लागलेत. बघा इकडे हरिहरेश्वर आहे आणि इकडे श्रीवर्धन मोरा. बघूया मावरा, बघूया काय आहे. तिसऱ्या डोलीचा मावरा हा. कुठलेला आहे ने बघ, गोला पण भेटलाय. चांगला आहे का काय माहिती. पाणी गेलंय त्याच्यात, जाऊ दे. पाणी गेलंय म्हणजे फुटलेलं आहे त्याच्यात. शपथ. कोलंबी बघा, हे बघ मोठे मोठे चालू आली आहे. जेलीफिश पण आहे आणि कोलंबी बहुतेक कोलंबी दिसते आहे. हे बघा आता चौथी डोल टाकतोय परत. चौथ्या डोलला बघूया. हा इकडे पप्पांनी बांधायला घेतले आहे. तिसऱ्या डोलीला मावरा भेटला. आणि हा बघा मासे आपण बघितलेला कुत्रा मासा, शिनिवरा. डायरेक्ट अंगावरती येतं चावायला. हा बघा शिनिवरा, डेंजर मासा. चावला ना की बेकार एकदम. टाकून देऊ याला. हो बघा गेला. तर चला शॉटिंग करत बसूया. दुसरी चौथी डोल टाकायची आपल्याला, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. एक वेळा तिसऱ्या डोलीचा मावरा तुम्ही बघितला तिथं ओतलेला आहे. आणि आता चौथी डोल टाकायला चाललो आपण. तिसऱ्या डोलीचा मावरा बघा, तुम्हाला दाखवतोय बघा काय काय आलंय. कोलंबी, चैती, टायगर प्रॉन्स पण आला बघा. जिवंत टायगर प्रॉन्स. साईज बघा, साईज चालूची साईज बघा. चालू चैती. तिसऱ्या डोलीला मावरा भेटलाय. फक्त 2 राऊंडने उचलली. मग अशी 3 राऊंडने उचललेली, ही 2 राऊंडने उचलली. जेलीफिश पण आलाय. सर्वात बेकार प्राणी पाण्यामधला जेलीफिश. हा बघा. चल हे बघा तिसऱ्या डोलीचा मावरा बघा शॉटिंग करून झालाय आहे. आणि हे बघा म्हणजे 1.5 झाली, टायनी निघाली. सर्व याच्यात थोडं केलेलं आहे. 1.5 झाली, पूर्ण टायनी निघेल. याच्यामध्ये पूर्ण मिक्स केलं याच्यानंतर. म्हणजे 20 किलो टायनी निघाली याच्यामध्ये, 20-22 किलो. आणि चैती निघाली, एक छोटी झाली आणि थोडासा डोमा निघालाय.
बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवलं मी दुसऱ्या डोलीला आणि तिसऱ्या डोलीला पण काय मावरा भेटला तुम्हाला दाखवलं. आपल्या पहिल्या डोलीला आपल्याला 1.5 झाली टायनी आलेली कोलंबी, दुसऱ्या डोलीला 2.5 झाली आलेली आणि आता परत 2 राऊंडची घेतली ना त्याला 1.5 झाली टायनी आली आहे. म्हणजे नाही करून अशी 65-70 किलो टायनी आपल्या घरामध्ये आहे इकडे, म्हणजे स्टोरेज केलेली आपण. तर आता ना चौथी डोल उतरणार, चौथ्या डोलीला तुम्हाला दाखवतो काय मावरा भेटतोय तो. मित्रांनो, आता फायनली ना शेवटची डोल ओढायला घेतोय आणि आता नंतर जाणार आपण 15मध्ये. डोल ओढून आपल्याला तो दाखवूया शेवटला लास्टला काय मावरा भेटतो. पहिले डोल ओढूया, जेव्हा मावरा आतमध्ये येईल ना तुम्हाला दाखवेन मी किती मावरा भेटतो या डोलीला, शेवटच्या डोलीला. कारण मोबाईलची बॅटरी चार्जिंग पण कमी आहे, तर तुम्हाला मी शेवटला दाखवतो काय मावरा येतो आपल्या कानामध्ये. त्याला डोल ओढताना दाखवणार ना, आता थोडा मावरा दाखवून शेवटला. हा बघा, शेवटची डोल वरती घेतोय आणि डोलीचा मावरा बघा, शेवटच्या डोलीचा मावरा बघा. 4 डोली मारल्या, शेवटची फक्त एकच राऊंडची डोल घेतली लवकर. आणि आता 15मध्ये जायचं म्हणून लवकर उठून आता घरी जातोय. हा बघा, मावरा सोडल्यावरती दिसेल आता आपलं काय ते. मावरा कोलंबीचा आहे मावरा. इचाडी जरा जास्त असते त्यामुळे जरा शॉटिंग करायला टाइम लागतो. मावरा दिसेल बघा आता तुम्हाला. कोलबी 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 एक नंबर. मित्रांनो, डोल ओढून झाली आहे. अख्खा दिवस आपला तर सतीदादा होता. सतीदादाला आपण एक्सपिरियन्स विचारू. सतीदादा आहे पुढे आणि आता ना बोटीला घेर लावलाय आणि बोट आता बांद्रामध्ये जाते. तिकडनं आपल्याला बांद्रामध्ये जायचं आहे वेळास साईडून. आणि इकडे बोट आपली रनिंगमध्ये आता चालूमध्ये. तर आता जातो आपण बांद्रामध्ये. आपल्याला समजेलच किती किलो कोलंबी होते ती वगैरे. तर मॅक्झिमम माझ्या किलो 70-80 किलो कोलंबी असेल. तर सतीदादा येईल. सतीदादा आपण बोट चालवायला देऊ, स्टेरिंग पकडायला बघूया सतीदादा काय एक्सपिरियन्स शेअर करतो. तर कसं वाटतंय बोट चालवताना याला. ये इकडे, बोट चालव, बोट. सतीदादा येतोय बोट चालवायला. तिकडनं येतोय बोट चालवण्यासाठी. बोट चालवण्याची मजा असते ना, वेगळी असते. त्यामुळे एकदा तरी ट्राय करायला पाहिजे. कोणाला नाही येत असलं ना तर बोटीवरती येऊन ट्राय करा. इकडे सतीदादा येतोय. सावकाश आहे, सावकाश. आता तांडेल, नवीन तांडेल तयार होतं, नवीन तांडेल बघा. स्टेरिंग हा इकडे फिरवलं ना की नाल इकडे जाणार या साईडला. हा आता दाखव तुला बघ. इकडे असा फिरवलास ना, आता बघ गेली दिशा. आणि त्या साईडला फिरवलास ना की इकडे येणार आणि सरळ पकडली की सरळ जाणार. या डोंगराला पकडून जायचं आपल्याला. हा इकडे जायचं आपल्याला. हा चला, नवीन तांडेल सतीश रटाडे. आता आपल्याला बोट समुद्राच्या किनारी येणार आहे. आपल्याला समजेल काय कसा एक्सपिरियन्स आहे तो. आता हा बरोबर आहे, बरोबर आहे. आता सध्या तरी बरोबर बोट चालली आपली आहे. हे हा सफेद सफेद हे दिसतात ना डोंगराजवळ, त्याला पकडून जा. असं इकडे मार थोडी इकडे. हा हा हे दिसतात ना आपल्याला, हे मस्जिद ही तिथले. चला, सतीदादाचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बोटीमधला आणि बोट चालवायला पण दिली आहे. आता कोणाला जर तांडेल पाहिजे असेल तर आपल्याकडे तांडेल एक आहे. सतीदादा तयार होते तांडेल म्हणून. आणि पुढे करतात शॉटिंग. मासले आहे ना साफ करतात. बघा, या आताच्या डोलीतली कोलंबी आहे. सतीदादा आहे ना बोट बरोबर चालवतो. आतापर्यंत ना तिकडनं बाहेरून स्टेरिंग घेतलेली. आम्ही 6 मध्ये होतो आणि समुद्र किनारी बरोबर घेऊन आला. अजूनपर्यंत मी हातात घेतली नाही स्टेरिंग. आहे एकटाच चालवते बोट. तर मजा वाटते ना बोट चालवायला. पहिल्याच टायमाला येऊन पहिल्या त्याला शिकला बोट चालवायला. नाल आहे ना, नाल मेन असते. नाल आहे ना ती बरोबर धरायला लागते.
कारण इकडे ना स्टेरिंग म्हणजे ही स्टेरिंग आहे ना ती ह्या साईडला त्या साईडला बरोबर करतोय आणि इकडे बघा इकडे मातीचा थर आहे तिकडे आणि त्या साईडला हरिहरेश्वर आहे आणि आपण इकडनं वेलास मधून आतमध्ये एंट्री करणार आहोत. आणि आतापर्यंत तरी सत्यजाताने बरोबर बोर्ड आणली आहे इथपर्यंत. पुढे पण आपल्याला समजेल ब्रिज जवळ जाऊ ना तिकडे पण ब्रिज जवळ पण सत्यजाताकडेच देणार आहे पूर्ण जाईपर्यंत. हा आपल्याला इकडनं असं जायचं या डोंगरावरून इकडनं जायचं आतमध्ये. कसं वाटतंय एक्सपिरियन्स? भारी वाटतोय ना? जरा अनुभव घेतले पाहिजे. पापलेटच्या व्हिडिओ मध्ये अनुभव घे एकदम. आता कसं लाटा बिटा अनुभव घेतोय. हा आपलं काम काय ते. आता इकडे मार तिकडे मार तुझ्या साईडला मार तुझ्या साईडला ओढ अजून. हा आता लावू दे सरळ अशी. हा बघा समुद्र किनारी गाठला आपण इकडे. आता आतमध्ये एंट्री केला वेलास मधून. हा वेलास गाव इकडे आतमध्ये आहे आणि बोट चालवतोय सतीजात आहे. हा तर डोंगराला धरून पकडतात किल्ला आहे ना खालचा त्याला पकडतात. आणि इकडे पक्षी आहेत ना पक्षी उडतात इकडे सनसेट तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे पक्षी आहेत ना जे आपण बोटीमधले मासे टाकतोय ना छोटे छोटे ते खाण्यासाठी हे पक्षी पाठी पाठी आलेत आपल्या. खोल समुद्रातून एवढा लांब आले ते बघा. जसे मासे पडतात ना तसे पाण्यामध्ये डुबकी मारतात आहेत. आणि त्या साईडला तुम्हाला दाखवतो हिम्मतगड किल्ला पण दिसतो बघा तिकडे डोंगरावरती आहे ना तो हिम्मतगड किल्ला आहे. बाणकोट किल्ला या नावाने देखील प्रसिद्ध आहे पण जास्त करून लोक हिम्मतगड किल्ला असं म्हणतात. ब्रिजच्या साईडून ना आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे आणि या ब्रिजचं काम आहे ना बाणकोट ब्रिजचा आपला अपूर्ण राहिलेला आपण बघितलं असेल. ब्रिजच्या आतमध्ये आपण आता आलोय. सकाळी तुम्हाला कालोखामध्ये दाखवता आलं नाही जाताना तर तुम्हाला दाखवतोय बघा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल ब्रिजची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बाणकोट ब्रिजची. त्याच्यामध्ये काम आहे ना भरपूर अपुरं राहिलेलं आहे. तर प्रत्येक ह्या नजरेवरनं तुम्हाला क्लिअर दिसत असेल. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आज आलेलो आपण फिशिंग मासेमारी करायला आणि आपल्यासोबत होता सतीजाचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. दिवसामध्ये 4 डोली मारल्यात तरी कोळंबीना बऱ्यापैकी भेटली आम्हाला. तर सत्यजाला विचारा सत्यजा कसं वाटलं तुला? एक्सपिरियन्स लय भारी होता. म्हणजे माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आम्ही सकाळी गेलो 5 वाजता काळोख होतो जेव्हा इथे 4:30ला उठलो. काल रात्री मी इकडं वस्तीला होतो आणि नंतर मग आम्ही सकाळी गेलो तेव्हा थोडं बोटीचं काम पण होतं की पुढे जाऊन कसं काय फिशिंग होईल पण झालं काम. म्हणजे ते ओढतात ना पॉवरटेकचा जो पट्टा आहे ना आपला रबड तो जरा ढिल्ल होत होता तो पण चालला सक्सेसफुल झाला आपला. सक्सेसफुल झाला. 4 डोळी टाकल्या मस्त भेटली मच्छी. खास करून कोळंबी ह्या टायमाला कोळंबी चांगली येते. अल्टिमेट एक्सपिरियन्स होता आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स. म्हणजे आणि बोट चालवायचा एक्सपिरियन्स कसा वाटत होता? म्हणजे मी असं वाटतं शिकलो आता पूर्ण पण बोट लाटा विटांचा बऱ्यापैकी बोट शिकलाय. चांगला वाटला. सत्यजाला मस्त वाटलंय. तर मित्रांनो ही व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा आणि सत्यजाच्या चॅनलवरती ना आता सोड्याची व्हिडिओ येणार आहे. म्हणजे सोडे विक्री करणार आहोत. त्या विक्री करणाऱ्यांना जास्तीत जास्त त्या आपल्या वेबसाईटला रटाडे बंधू ना रटाडे बंधू आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जा आणि जास्तीत जास्त ना सोडे ना चांगल्या क्वालिटीचे बेस्ट क्वालिटीचे सोडे आपल्या गावाकडचे आमच्याकडचे तुम्हाला ती व्हिडिओ दादाच्या चॅनलवरती दिसेलच. त्या चॅनलला दादाच्या चॅनलला आणि त्या साईटला जाऊन जास्तीत जास्त ऑर्डर करा आणि दादाला खूप सपोर्ट करा. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये आता पुन्हा एकदा भेटू. त्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय.